गेल्या 50 वर्षापासून कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर या जमातीवर अन्याय होत आहे. आतापर्यंत ही समस्या आमच्या सुटलेल्या नाहीत. या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं, त्याच्यानंतर नागपूर अधिवेशनावर धरणे आंदोलन केलं, त्या ठिकाणी हे आमचं आंदोलन चिरडल्या गेलं आणि त्याच्यानंतर मुंबईला आझाद मैदानावर मागच्या 23 तारखेला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आता त्या ठिकाणी लक्षवेधी लागलेली आहे आणि या लक्षवेधीच्या निमित्ताने या ठिकाणी आमची माहिती कलेक्टरांना साहेबांना मागवलेली आहे शासनाकडून आणि ती माहिती योग्य प्रमाणामध्ये आणि जी सत्य आहे तीच त्यांच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी आम्ही आमचे पुरावे त्या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि निश्चित रूपाने साहेब कलेक्टर साहेब आमचा प्रश्न योग्य रीतीने समजून घेऊन त्या ठिकाणी प्रश्न मांडतील आणि आमच्या समस्या सुटतील एवढी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. मी रेणुका मारुती घोरपडे. आमचे दत्ताभाऊ सुरवशे यांच्या नेतृत्वाखाली आमचा मोर्चा आझाद मैदानावर आता 23 फेब्रुवारीला झालेला आहे आणि त्याची तत्काळ मंत्रालयामध्ये पण चर्चा चालू आहे. काही कामगारांनी आमचा मुद्दा मांडलेला आहे आणि त्या मुद्द्यावर मला वाटते ठामपणाने सरकारने काहीतरी ठाम निर्णय द्यावा, कारण आमच्यावर खरंच अन्याय होत आहे. आमचे मुलं बाळांवर खरंच अन्याय होत आहे. सगळे डॉक्युमेंट असताना पण समिती आमच्या व्हॅलिडिटीपासून आम्हाला वंचित ठेवत आहे. तर एवढी विनंती करते की आम्ही ह्या आशाने आलेलो आहोत की बाबा की कलेक्टर साहेब आमचे जे काही आहेत आमचे डॉक्युमेंट पुरावे ते लवकरात लवकर पोहोचती करतील आणि आम्हाला न्याय भेटेल. धन्यवाद.